भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवालासाठी 2.50 लाखांची लाच घेताना शहादा पंचायत समिती कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या बाजूने चौकशी अहवाल देण्याचे आमिष. एसीबीची यशस्वी सापळा रचून केली कारवाई. नवीन वर्षाच्या 2 महिन्यात लाच घेताना अनेक अधिकारी कर्मचारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. मात्र एकमेकांच्या संमतीने होणाऱ्या देवाणघेवाणीचे काय? जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. कुंपण शेत खात असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा जोरदार सुरू आहे. शहादा येथील पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यकाने तक्रारदाराकडून 2,50,000 रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी यशस्वी सापळा कारवाई करत आरोपीस रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणामुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अभिजित गोवर्धन भावसार असे असून तो पंचायत समिती शहादा येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार हे यापूर्वी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी पंचायत समिती कार्यालय तळोदा यांच्या मार्फत करण्यात आली. मात्र सदर चौकशी अहवाल अस्पष्ट मोघम असल्याने जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत समिती शहादा यांच्याकडून स्पष्ट अभिप्राय मागविला होता. ही चौकशी प्रक्रिया हाताळण्याची जबाबदारी आरोपी अभिजित भावसार यांच्याकडे होती. याचाच गैरफायदा घेत आरोपीने तक्रारदारास दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी पंचायत समिती कार्यालय शहादा येथे बोलावून घेतले. चौकशी अहवाल तक्रारदाराच्या बाजूने पाठवण्याचे आमिष दाखवत 2,50,000 रुपयाची लाचेची मागणी केली. त्यास एका हॉटेल परिसरात लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचत दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी शहादा येथील एका हॉटेल परिसरात कारवाई केली. आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील यांच्यासह एसीबीच्या पथकाने केली. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत मर्ते काम पाहत असून या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील तपास सुरू. या प्रकरणी आरोपी विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचेची मागणी स्वीकार व इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे.